एकाच पिठापासून आपण दोन प्रकारच्या शेव कशा करायच्या तर बघणार आहोत। अगदी मस्त कुरकुरीत ही शेव तयार होते। आणि शेव करत असताना ह्यामध्ये कुठलं एक साहित्य घालायचं की ज्यामुळे शेव अगदी मस्त कुरकुरीत तयार होईल। अगदी परफेक्ट अशी शेव होण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्याचबरोबर तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राइब करून घ्या चॅनलला। नमस्कार, मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। लसूण शेव करण्यासाठी इथं मी सगळ्यात पहिलं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर एक छोटा चमचा इथं आपण जिरं घ्यायचं आहे। तसंच ह्यामध्ये एक छोटा चमचा ओवा घालायचा आहे। मिसळणीच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो तेवढा मी जिरं आणि ओवा इथं घेतलेला आहे। 2 चमचे पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमध्ये ह्याची एकदम बारीक अशी पेस्ट वाटून घ्यायची। तर इथं अगदी बारीक हे मिक्सरला वाटून घेतल्याच्या नंतर यामध्ये आता आपण पाऊण वाटी पाणी घालून घ्यायचं आणि ते एकत्र करून घ्यायचं। आणि असं हे पाणी आपण गाळणीतनं किंवा स्ट्रेनरने गाळून घ्यायचं आहे। म्हणजे जे काय अख्खा लसूण किंवा ओवा असेल तो बिलकुलही शेव करताना मध्ये अडकणार नाही साच्याच्या। तर अशा प्रकारे आपण हे मिश्रण गाळून घेऊयात। तुम्ही जर का गाठी शेव किंवा थोड्या मोठ्या आकाराची शेव करणार असाल तर तुम्ही डायरेक्टली ही लसूणची पेस्ट वापरू शकता। पण जर बारीक शेव करायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे हे मिश्रण गाळूनच घ्यायचं आहे। तर इथं असं हे पाणी मी बनवून घेतलं। त्यानंतर पीठ मळण्यासाठी अशी परात घ्यायची आणि त्यामध्ये आता मी अर्धा किलो असं बेसन पीठ घेतलेलं आहे। इथं मी घरी दळून घेतलेलं बेसन पीठ वापरलेलं आहे। तुम्ही हवं तर सम्राट किंवा फॉर्च्यून कुठल्याही ब्रँडचं बेसन पीठ वापरू शकता। ते संपूर्ण पीठ आता आपण ह्या परातीमध्ये काढून घ्यायचं आहे। आणि जर विकतचं पीठ असेल तर शक्यतो पीठ ते तुम्ही चाळून घ्यायचं आहे सुरुवातीला। त्याचबरोबर ह्यामध्ये आता मी घालणार आहे 1 कप असं तांदळाचं पीठ। 1 कप म्हणजे वजनी हे 100 ग्रॅम असं पीठ मी घेतलेलं आहे। तर हे सुद्धा घरचं तांदळाचं पीठ आहे। ह्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। तर इथं मी साधारण 2 छोटे पोह्यांचे चमचे असं मीठ घेतलेलं आहे। पाव चमचा हळद घालायची आहे आणि एक छोटा चमचा इथं मी लाल तिखट घेते आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता। छान कुरकुरीत अशी शेव होण्यासाठी ह्यामध्ये आपण तेल घालायचं आहे। ते इथं मी 60 ml म्हणजेच पाऊण कप असं तेल घेतलेलं आहे। आणि चमच्यांनी म्हणाल तर छोटे पोह्यांचे 5 चमचे असं तेल इथं मी घेतलेलं आहे। आता हे तेल आपण खूप व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं। तोपर्यंत आपण हे मसाले एकजीव करून घेऊ। सुरुवातीला मी तुम्हाला इथं पहिला शेवचा प्रकार जो की साधी शेव किंवा तिखट शेव आहे ती दाखवती आहे। तुम्ही हवं तर ह्या पिठामध्ये ओवा आणि जिरं सुद्धा घालू शकता। इथं असं हे तेल कडकडीत गरम झाल्याच्या नंतर ह्या तेलाचं मोहन आपण पिठामध्ये घालून घ्यायचं आहे। सुरुवातीला चमच्याने हे तेल असं एकत्र करून घ्यायचं आणि नंतर हाताने एकदम व्यवस्थित आपण हे संपूर्ण तेल छान पिठाला चोळून घ्यायचं। तेलाचं मोहन घालताना थंड तेल किंवा कोमट तेल न घालता एकदम कडकडीतच तेलाचा वापर करायचा। म्हणजे आपली शेव अगदी मस्त कुरकुरीत तयार होते। तिथं अशा प्रकारे आपण हे तेल छान चोळून घेऊयात पिठाला। पीठ भिजवण्यासाठी इथं मी 1 कप असं पाणी सुरुवातीला घेतलेलं आहे आणि हे 1 कप आपण पाणी थोडंसं करून या पिठामध्ये मिसळून घ्यायचं आणि व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं। शेवचं पीठ मळत असताना खूप जास्त घट्ट किंवा कणकेसारखा गोळा न मळता एकदम सैलसर असं हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे। आता परत मी थोडंसं पाणी घालून घेते। बेसन पीठ हे चिकट असतं त्याच्यामुळे हे पीठ मळताना तुम्हाला थोडंसं चिकट वाटू शकतं। पण जसं आपण पीठ ते मळत जाऊ तसं अगदी मस्त हे पीठ मळलं जातं। तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसतील तुम्ही घरातली कुठली तरी एकच वाटी अशी फिक्स करून ठेवायची आहे पीठ मोजण्यासाठी। अर्धा किलोचं पीठ भिजवण्यासाठी इथं मी साधारण 300 ml किंवा 1.5 कप असं पाणी वापरलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे पीठ आपण मळून घेऊयात। ते इथं साधारण असं एवढं सैलसर हे मिश्रण मी मळून घेतलेले आहे। आता ह्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घ्यायचं आणि परत एकदा हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे।
इथं असं या मळून घेतलेल्या पिठाची आपण जेवढा आपला सोवऱ्या आहे किंवा जितका आपला साचा आहे त्यानुसार असे गोळे तयार करून घ्यायचे। तर इथं अशी आपली तिखट शेवसाठीचं मिश्रण किंवा तिखट शेवसाठीचं पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि ही शेव आता साधी शेव आहे। आता पुढं आपण ह्याच मिश्रणापासून लसूण शेव कशी करायची ते बघणार आहोत आणि अगदी परफेक्ट शेव कशी तळायची ते मी शेवटी दाखवलेले आहे, तर नक्की व्हिडिओ शेवटी बघा। आता जे आपण हे मिश्रण केलं होतं किंवा जे पीठ मळलेलं होतं तिखट शेवसाठी त्याच पिठामध्ये आपण जे सुरुवातीला लसूणचं पाणी करून ठेवलं होतं ते पाणी अशा प्रकारे घालून घ्यायचं आणि अगदी व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्हाला हे मिश्रण थोडं सैलसर वाटू शकतं, पण शेवसाठी जर आपण छान सैलसर असं मिश्रण भिजवून घेतलं तेव्हाच आपली शेव अगदी मस्त तयार होते आणि डब्यात भरून ठेवल्याच्या नंतर सुद्धा ती मऊ पडणार नाही। तर अशा प्रकारे तुम्ही एकाच वेळी 2 प्रकारच्या शेव तयार करून घेऊ शकता। इथं मी अर्धा किलोचं प्रमाण दाखवलेलं आहे, तुम्ही हेच प्रमाण वापरून 1 किलो बेसन पीठ घेऊन सुद्धा अगदी परफेक्ट अशा 2 प्रकारच्या शेव बनवून खाऊ शकता। तर इथं असे मिश्रण मी मळून घेते आणि तसंच मी चॅनलवरती आणखीन भरपूर अशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही नसतील पाहिल्या तर प्लीज त्या रेसिपीसुद्धा जाऊन बघा। दिवाळीच्या फराळाचेसुद्धा भरपूर असे पदार्थ आहेत चॅनलवरती। त्यानंतर इथं मी सोऱ्या घेतलेला आहे आणि त्याला बारीक शेवची जाळी लावून घ्यायची आणि व्यवस्थित सगळ्या बाजूने अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपलं हे मिश्रण चिकटणार नाही सोऱ्याला। आणि चमचा वापरून अशा प्रकारे आपण हे शेवचं मिश्रण ह्या सोऱ्यामध्ये घालून घ्यायचं आहे। शेव तळत असताना तेल व्यवस्थित कडकडीतच गरम करून घ्या आणि शेव घालताना गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची आहे, कारण शेवचं मिश्रण हे थोडंसं पातळसर असतं, त्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं, म्हणून तेल पटकन थंड होतं। आणि अशा प्रकारे आपण दोन्हीही बाजूनी व्यवस्थित छान खरपूस अशी शेव तळून घ्यायची आहे। आणि जर तुम्हाला पिवळी शेव बनवायची असेल तर इथं लाल तिखट बिलकुलही न वापरता फक्त ओवा आणि जिरं वापरायचं आहे। तर इथं अशा प्रकारे ही शेव मी तळून घेतली, व्यवस्थित तेल असं नितळून घ्यायचं आणि शेव आपण साईडला काढून घ्यायची आहे तेलातनं। आणि अगदी याचप्रमाणे आपण सगळी शेव तळून घ्यायची आहे। शेव तळत असताना एक टिप नक्की लक्षात ठेवा की सारखं ती शेव आपण उलटसुलट न करता फक्त 1 ते 2 वेळा अशा प्रकारे उलटून घ्यायची आहे। तर इथं अशी ही शेव मी तळून घेतलेली आहे। अगदी याच प्रकारे परफेक्ट शेव होण्यासाठी नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा, मस्त कुरकुरीत ही शेव खायला लागते आणि महिनाभर तुम्ही ही डब्यात भरून ठेवल्याच्या नंतर सुद्धा ती मऊ पडत नाही। पुन्हा भेटू आणखीन एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत सबस्क्राइब करून घ्या चॅनलला। रेसिपीज आवडली तर शेअर करा, लाईक करा। थँक्यू।